चला आपण सामना सुरू करूया। 4 षटकांचा सामना असेल। क्वार्टर फायनलचा हा सामना जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या ठीक संध्याकाळी 4 वाजता यावं लागेल खेळण्यासाठी सेमीफायनलचा सामना, कारण की उद्या 6 संघ नक्कीच असणार आहेत ओपनचे, ऑल इंडिया ओपन। त्यामध्ये लीग फॉर्मॅट आहे, प्रत्येक ग्रुपमध्ये नक्कीच 3 संघ असणार आहेत। उद्या पहिला सामना नक्कीच JP11 भिवंडी आणि गजानन डेव्हलपर्स मांडा या 2 टीम मध्ये असणार आहे, आणि दुसरा सामना AB सामर्थ्य मालेगाव आणि गजानन डेव्हलपर्स मांडा या 2 टीम मध्ये असणार आहे। तिसरा सामना JP11 भिवंडी आणि AB सामर्थ्य 11 मालेगाव। त्यानंतर चौथा सामना भांडूप स्ट्रायकर आणि श्रीतेज 11 पुणे वासिक शेख इन ॲक्शन मध्ये असतील। त्यानंतर पाचवा सामना श्रीतेज 11 पुणे आणि MUCC ओडिशा, आणि त्यानंतर 6वा सामना असणार आहे MUCC आणि त्यांना फाईट करणार आहे भांडूप स्ट्रायकर। हे एकूण उद्या 8 सामने होणार आहेत। उद्या 6 संघ आहेत, त्या 6 संघांना आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत, त्यामध्ये लीग फॉर्मॅट आपण खेळवणार आहोत। अंतिम सामना नक्कीच सुरू होतोय आजच्या या दिवसामधील। उद्या ठीक 9 वाजता सामने सुरू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। JP11 भिवंडी आणि गजानन डेव्हलपर्स मांडा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सुहास पवार आणि ओमी केनी हे बॅटल पाहायला मिळेल। पहिला चेंडू आलाय, नक्कीच लेग बायच्या स्वरूपात मिळते ही 1 धाव। अवांतर धावेने खातं खोललं जात आहे। सुहास पवार ॲज अ आयकॉन खेळतोय, हे नाव खूप मोठं आहे, प्रीमियर लीग स्पेशलिस्ट हा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक पाटील, दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे। केतन म्हात्रे नक्कीच तिसगाव टीम कडून खेळतोय। ऋतिक पाटील या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे। क्षेत्ररक्षक आहेत ऋषभ गायकवाड, चूक होत नाहीये, सुरेख झेल पकडलाय ऋषभ गायकवाडने। फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन, ऋतिक पाटील बॅक टू द पवेलियन। कमलेश पाटील येत आहेत। सुहास पवार गोलंदाजी मार्कवरती विकेट मिळवली आहे। ऋतिक पाटीलची हाफ ट्रॅकर हा चेंडू अतिरिक्त बाउन्स, पंचांचा इशारा, वाईड बॉलचा येतोय। अवांतर धाव मिळते, नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे स्क्वेअर लेगच्या पंचांनी, तर येस फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे। ऑन फील्ड कॉल वाईड बॉल आहे सादिक सर, येस आपण चेक करूया। वाईट बॉल आहे, रिव्ह्यू अनसक्सेसफुल। धावसंख्या आपण पाहू शकाल 2 आहेत आणि क्रॉस दरीने खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल देखील झाले होते। बाईकच्या स्वरूपात मिळते 1 धाव।
एक चांगलं बॅटल. सुहास पवार पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करतायत याही मॅच मध्ये. ज्या सुहास पवारने पहिल्या दोन्ही मॅच मध्ये नक्कीच इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, तो सुहास पवार आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतायत. परंतु एक चांगलं बॅटल आहे ओमी केनी आणि सुहास पवार मध्ये. यावेळी बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, कॅप्टन येते फार वेगाने आणि फार वेगाने या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस, स्लॉग स्वीप, गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू थांबलाय. मिनेश येत आहेत चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या नक्कीच 2 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे नक्कीच पहिलं नक्कीच सुरू आहे सुहास पवार यांचं. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. ओमी केनीला शांत ठेवलं सुहास पवारने. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे आणि अंतिम चेंडू येतो डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती सोहम 11 चेंज द गेम वडवली बी या टीमची 1-7. मिनेश नवीन गोलंदाज आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहेत कमलेश पाटील आणि ओमी केनी ही जोडी आहे. 4 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-7. मोतीराम दळवी पुरस्कृत हा संघ सोहम 11 चेंज द गेम वडवली बी. त्यांच्या समोर आपण पाहतोय जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव, सागर गायकवाड अँड कंपनी. या टीम मध्ये केतन म्हात्रे, सुहास पवार ॲज अ आयकॉन खेळत आहेत. यावेळेस ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक डीप मध्ये सागर गायकवाड फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धाव पूर्ण होत आहेत. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय या इनिंग मध्ये. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी. आज पहिला दिवस आहे. उद्या खऱ्या अर्थाने ऑल इंडिया ओपनचे स्टारकास्ट टेनिस विश्वातील तारे सितारे नक्कीच इन ॲक्शन मध्ये असतील. ऐतिहासिक हे मैदान आहे. कारमेळ शाळेचं हे मैदान. अंबरनाथ तालुका कडा संकुलावरती सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा शहराध्यक्ष चषक. खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्करला ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला हा चेंडू फील्ड होईल. सागर गायकवाड येत आहेत चेंडूवरती आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि प्लेड ऑन. फलंदाज झालाय बाद. बॅटच्या आतली कडा आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूने आणि ही मोठी विकेट मिळवली आहे.
फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. ओमी केनी बॅक टू द पवेलियन. दीपू माळी येतोय. अजून एक खूप मोठं नाव मानकोली भिवंडीचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय. ॲज आयकॉन तो खेळतोय. वडवली बी या टीम कडून. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि पावसाळी क्रिकेटमध्ये दीपू माळी वेगळ्याच फॉर्म मध्ये असतो. पावसाळी क्रिकेट हे त्याला जास्त आवडतं कारण की त्याची बॅटिंग नक्कीच खूप चांगली नेहमीच होत असते. मिनेश चांगली गोलंदाजी करतायत. ओमी केनीला बाद करण्यामध्ये यश आलंय. खूप मोठी सफलता प्राप्त करून दिली आहे तिसगाव या टीमला आणि खूप मोठा धक्का लागलाय चेन द गेम वडवली बी या संघाला. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 4 षटकांचा सामना. 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. ऑन साइडला बिग हिट. मी आधीच म्हटलं होतं पावसाळी क्रिकेटमध्ये नक्कीच दीपू माळीचा वेगळाच फॉर्म असतो आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय दीपू माळीने. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 16. दुसरं षटक सुरू आहे. दीपू माळीने आपले इरादे स्पष्ट केले. षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. हाफ ट्रॅकर सोडून दिला चेंडूला आणि आशाभूत नजरेने पाहतच राहिलेत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 16 धावफलकावरती संघर्ष नक्कीच सुरू आहे. 55 ते 50 धावा बनवावे लागतील 4 षटकांच्या सामन्यामध्ये कारण की समोर केतन म्हात्रे सुहास पवार सारखे आयकॉन खेळाडू आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सोहम 11. चेंज द गेम वडवली बी या टीमची 16. नवीन गोलंदाज अरुण येत आहेत. ज्या अरुणने दुसऱ्या सामन्यामध्ये मॅच विनिंग गोलंदाजी केली होती. अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलं होतं. तोच अरुण येतोय आणि स्ट्रायकिंगला फलंदाज कमलेश पाटील आहेत. कमलेश पाटील ऑन स्ट्राइक. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. सागर गायकवाडने कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. कमलेश पाटील बॅक टू द पवेलियन. शुभम पाटील नवीन फलंदाज आहेत. बॅकफुटला गेले. यावेळेस अप्परकट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 18 धावफलकावरती. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. जरी मरी तिसगाव विपक्ष आपण पाहतोय वडवली बी. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये. आलाय हा डॉट बॉल. व्हेरिएशन देखील आहे गोलंदाज अरुणच्या गोलंदाजीमध्ये.
दुसरा सामना जिंकून दिलाय जरीमरी तिसगाव या टीमला. आणि याही मॅच मध्ये या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण की बक्षीस पात्र ही लढत आहे, जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4. ऑन साइडला पुल केलाय, पुल अँड सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो षटकार आलाय शुभम पाटीलच्या बॅट मधून. शुभम पाटील आणि दीपू माळी ही जोडी आहे. धावसंख्या 24-24. दोन चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. धावसंख्या 24 आहे. शुभम पाटील सुरेख गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती हा चेंडू, अतिरिक्त बाउन्स देखील घेतले या चेंडूने. पुन्हा एकदा वेगवान हा चेंडू आपण पाहिला आणि डॉट बॉलची समाप्ती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत उजव्या हाताचा फलंदाज शुभम पाटील. स्ट्राईक एंडला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24 धावा धावफलकावरती. 8.00च्या सरासरीने नक्कीच 24 धावा बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. सोहम 11 चेंज द गेम. वडवली बी या टीमने याही मॅच मध्ये नक्कीच अरुणने इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीने. आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतील ऋषभ गायकवाड. अंतिम षटक ऋषभ गायकवाड येत आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज दीपू माळी. संघाला अपेक्षा आहे दीपू माळीकडून, परंतु तेवढाच गुणवान गोलंदाज त्याच्या समोर आहे ऋषभ गायकवाड. नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तिसगाव या टीमच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळताना आपण पाहत असतो पॉवर प्लेचा, परंतु हे रबर बॉल क्रिकेट आहे त्यामुळे थोडीशी गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे. आणि अंतिम षटकामध्ये पाचारण केलंय ऋषभ गायकवाडला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू यावेळेस डेड बॉल येतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. प्रशांत पवार ऑफिशियल अपडेटर आहेत. त्यानंतर प्रीतम मस्कर, सूरज धुळे. मिस्टायमिंग कॉटन बॉलची संधी, सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे दीपू माळी. बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅट्समन येतोय विकास पाटील. विकास पाटीलला झकास कामगिरी करावी लागेल या इनिंग मध्ये, कारण की शेवटच्या षटकातील 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 24. विकास पाटील आहेत डीप मध्ये. कव्हर पॉइंटला चेंडू येतोय. फिल्डर येत्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि प्रयत्न आहे तिसऱ्या धावेचा. धावबादची संधी, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विकास पाटील देखील बाद होतोय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. सोहम 11 चेंज द गेम. वडवली बी या टीमची. वडवली बी संघ बॅकफुटवरती आलाय कारण की धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत, परंतु शुभम पाटील स्ट्राईक एंड वरती आहे ज्याच्या बॅट मधून या इनिंग मध्ये एक षटकार आलाय. धावसंख्या 26. रुपेश पाटील नवीन फलंदाज येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज शुभम पाटील. जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल या अंतिम षटकामध्ये. नक्कीच फलंदाज शुभम पाटीलला ज्याने एक षटकार लगावलाय या इनिंग मध्ये. फुलटॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. नक्कीच हितेश गायकवाड आले होते चेंडूवरती. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 27 आहे. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 27. चांगली गोलंदाजी जरीमरी तिसगाव या टीमच्या माध्यमातून या सामन्यामध्ये. क्या बात आहे. क्विकर बना चेंडू, धावाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद.
पुन्हा एकदा धावबादच्या स्वरूपात लागतोय. अजून एक धक्का. सोहम 11 चेंज द गेम. वडवली बी या टीमला. रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन. संदेश पाटील नवीन फलंदाज. 2 चेंडू शिल्लक आहेत. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती. जरीमरी तिसगाव या संघाचं कारण की मोठे फटके येत नाहीयेत. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये. स्लोअर वना चेंडू होता. लाईन पिक केली आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे. धावाची संधी होती. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 पुढे जाईल. 29. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 29. चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये ऋषभ गायकवाड करतायत. फक्त 2 षटकार आलेत या इनिंग मध्ये आणि शेवटचा बॉल देखील येतोय डॉट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 30 धावांचं टार्गेट सेट केलंय जरीमरी तिसगाव या टीम समोर. सोहम 11 चेंज द गेम. वडवली बी या संघाने आणि या 30 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ हेदुटणे, व्हॉइस ऑफ डोंबिवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक आमचे परम मित्र करण काळन यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. स्वागत असेल शहर अध्यक्ष चषक 2025 दिवस पहिला आणि या पहिल्या दिवसाच्या क्वार्टर फायनल कडे आपण वळतो. जेएमसीसी तिसगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना सोहम 11 चेंज द गेम वडवली बी. ओपनिंग पेअर मैदानात आत आली आहे केतन म्हात्रे आणि त्याच बरोबरीने सागर गायकवाड. ॲज आयकॉन केतन खेळतो आज तिसगाव संघामध्ये. पहिल्या 2 मॅचेस मध्ये थोडासा खेळ पाहिजे तसा झाला नाही आणि ही मॅच धावसंख्येचा विचार केला तर जबरदस्त बॉलिंग 4 ओव्हर्स मध्ये जेएमसीसी तिसगावने केली आणि 29 वरती रोखलंय. ते सोहम 11 चेंज द गेम वडवली बी संघाला आणि 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. भारताचा बाईक सम्राट सध्या मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळतोय. सहा कारसह जवळपास 40 बाईक
आय थिंक 38. केतन मात्रेच्या आजवर नावावरती टेनिस बॉल क्रिकेटने दिलेली ही श्रीमंती केतन मात्रेला त्याच्या मेहनतीच्या जोरावरती तो आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने लाईन ऑफ मानकोले टिपू माळी पहिला बॉल ऑप्शनचा बाहेरचा खाली राहिला आणि तो थेट विकेट किपर कडे गेलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 30 धावांचं लक्ष आहे. जर सुरुवातीला दीपू कडून विकेट येत आहे तर ही मॅच वळवली बी देखील बनवणार आहे. कुठे जाऊ नका. पहिला बॉल डॉट आलाय. आज संपूर्ण दिवसभरामध्ये दीपू माळी यांनी चांगली बॉलिंग केली प्रत्येकी मॅच मध्ये. खोलात लॉफ केलाय वाईडिश लॉंग ऑन मात्रेने पहिला मारलाय खणखणीत षटकार. यॉर्करचा प्रयत्न हलकासा काही इंचेस पुढे पडला बॉल मागे पडला बॉल आणि त्या हाफ व्हॉलीला लगेचच लॉफ्ट करत असताना केतन मात्रेने सीमारेषेच्या बाहेर धाडले. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची जरी स्पर्धा असली तरी संपूर्ण दिवसभरामध्ये पावसाचा एक थेंबही मैदानावरती पडला नाही. वन्स अगेन व्हाट अ शॉट व्हाट अ शॉट. ISPL मध्ये 9 स्ट्रीट रन होते आणि इथे देखील कदाचित 9 धावा असतात तर त्या 9 धावा याच फटक्याला केतनला दिल्या गेल्या असत्या. मोठा षटकार. बॅक टू बॅक 2 आलेत. इथे भिरकावलाय हुक करत असताना बॉल फाईन लेगचा वरतून आणि इथे अंपायरचा सिग्नल येतोय चौकार. शॉट ऑफ लेन बाउन्सरला पा हुक करत असताना जस्ट लुक ॲट दी शॉट. 2 षटकार 1 चौकार आणि धावा फलकावरती 16 धावा. 30 धावांचं माफक आव्हान आणि केतन मात्र या मॅच मध्ये थोडीशी काही त्याला देखील घरी जायची आणि त्यामध्ये आता त्याने आक्रमण असं केलंय की अर्धा धावा पहिल्या 3 बॉल मध्येच बनवल्यात. प्रयत्न यावेळेला स्विच हिटचा होता बट बॉल मध्ये बाउन्स नव्हता आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेले DRS. So review unsuccessful. It is fair delivery. हेलिकॉप्टर लॉंग ऑफ कडे असं वाटतं मिस टायमिंग ही गेलाय बाहेर. चौकार. सो ओव्हरऑल इथे आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती 4 ने आपण पाहतोय त्या 20 धावा आणि आता अवघ्या 18 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. ते बॅटिंग करणारा जरी मरी क्रिकेट क्लब तिसगावला. ग्रामीण फॉर्मॅट मधून आपण आज 8 संघांना बघितलं. प्रत्येकी संघामध्ये 2 आयकॉन होते. केतन मात्रे लास्ट मॅचला पूर्णपणे खुली करत असताना पहिल्या 2 मॅचेस मध्ये खास करून सेकंड मॅच मध्ये थोडासा नाराज होता कारण लास्ट ओव्हर मध्ये त्याच्या टीमला रन पाहिजे होता त्या झाल्या नव्हत्या पण त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती दुसरा सामना त्यांनी जिंकला. या मॅच मध्ये देखील तिखट बॉलिंग ऋतिक पाटील ओमी केणे दीपू माळी या सर्वांना शांत ठेवलं होतं आणि जरूर 29 वरती रोखत असताना दुसरा डाव जिथे पहिल्या षटकामध्ये बनलेल्या 20 धावा शुभम पाटील आला आणि त्याच्या षटकातील पहिला बॉल जरूर इथे आपण जर बघितला तर डॉट येत असताना यावेळेला एज घेऊन बॉल शरीर असेल लागतो. 9 सेकंडला चान्स आहे. स्ट्राइक डायरेक्ट स्ट्रायकिंग इनला चान्स घेतली होती ऋतिकने. उद्या ऑल इंडिया फॉर्मॅट भारतातील तारे सितारे आपण पाहणार आहोत या बदलापूरच्या कार्मेलच्या क्रीडा नगरीवरती. शहर अध्यक्ष चषक 2025 मध्ये फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती JP11 भिवंडी आणि त्यांच्या अगेन्स्ट गजानन डेव्हलपर्स. मांडामध्ये सेकंड मॅच आपण पाहणार आहोत AB सामर्थ्य मालेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट गजानन डेव्हलपर्स मांडा. मात्र या वेळेला सुसाट सुटलाय. त्याची गाडी काय थांबण्याचं नाव घेत नाहीये.
अनदर बिग वन, आणखी एक षटकार आलाय आणि धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 27 अवघ्या 3 धावांची गरज. उद्या भांडूप स्ट्रायकर्स इन ऍक्शन मध्ये असतील, MUCC ओडिशा इन ऍक्शन मध्ये असेल, श्रीतेज 11 पुणे इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्याचबरोबर यस सर्व टीम्स उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. आणि पाहता पाहता इथे आपण सध्या जर बघितलं तर वन शॉट म्हणजे एकच धाव. सो 28 धावा धावा फलकावरती आहेत. अजूनही 2 धावांची गरज या मॅच मध्ये. एकही नाही, दुसऱ्या बाजूला रनआउट देखील आहे. 27च धावा धावा फलकावरती आहेत. शहर अध्यक्ष चषक आदरणीय नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष श्रीमान रमेशजी सोळसे साहेब यांच्या सन्मानार्थ आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. करणजी धुळे, गीतेशजी ठाकरे आणि त्याचबरोबर जय पवार सर यांचंही महत्वपूर्ण योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. स्कूप करण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल टोला लागून ऑन साइडला इथे आता टर्न करण्यात आलाय. सुहास आलाय त्यामुळे केतनने त्याला स्ट्राईक दिले. कदाचित यानंतर अन्यथा तुला मिळणार नाही. आणि जर आपण बघितलं तर 29 वरती धाव फलक आहे. 28 झाला. बेस्ट टायमिंग, ऋतिक धावतोय बॉल वरती आणि येथे सुहास पवारची विकेट. फलंदाज बाद. सुदैवी मंडळी यायला विसरू नका. भारतातील क्रिकेटचे तारे सितारे आपण जरूर या मैदानावरती येत असताना पाहणार आहोत. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती देखील ऑनलाईन व्ह्यूवरशिप वाढणार आहे. आणि उद्या या ज्या 2 संघांमधून जो संघ विजय होईल ठीक तुम्हाला 4 वाजता यायचंय सेमीफायनल साठी. लेग स्टंपचा बाहेर आणि अर्थातच आता हा सामना संपला. अभिनंदन टीम जरी मरी क्रिकेट क्लब तिसगाव, आपण हा सामना जिंकलेला आहे. सो मॅन ऑफ द मॅच सुहास पवार ज्याने पहिलं षटक टाकलं आणि एक विकेट काढत असताना अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. सो सुहास पवार यांना विनंती करेन की आपण या सामनावीरीसाठी, आय थिंक दीपूमाई लास्ट मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते, आपल्यालाही सामनावीरीचा पुरस्कार दिला नव्हता. दीपूमाई आपण व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर सुहास पवार या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल सामनावीरीचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तुम्हाला यायचं मंचावरती. उद्या ठीक 10 वाजता पहिल्या मॅचला सुरुवात होईल.